नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक गुपित उपाय सांगणार आहे जो अतिशय सोपा आहे. तो तुम्हाला आजच्याच दिवशी करायचा आहे. तर हा फक्त 2 वस्तू आणि या 2 वस्तू कोणत्या आहेत त्या पाण्यात टाकताना कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि याचा थेट परिणाम तुमच्या पतीच्या प्रगतीवर आणि मुलांच्या बौद्धिक विकासावर कसा होतो हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे. हा उपाय केल्यावर तुमचे शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील आणि घरात माता लक्ष्मीचा वास कसा सुरू होईल ते तुम्ही स्वतः अनुभवाल. पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की सर्व स्वामी भक्तांना हा व्हिडिओ एक लाईक करा, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसंच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय असं लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटनं तुमच्या आयुष्यात गुरूंची कृपा नक्कीच बरसेल. बघा माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि भावांनो, गुरुपौर्णिमा ही केवळ कॅलेंडरवरची एक तारीख किंवा वर्षातून एकदा येणारा साधा सण नाही आहे, तर हा संपूर्ण ब्रह्मांडात निर्माण होणाऱ्या अलौकिक ऊर्जेचा एक महासंगम आहे. आपल्या सनातन धर्मात आणि संस्कृतीत गुरुला साक्षात ईश्वरापेक्षाही उच्च स्थान दिलं गेलं आहे. कारण देव आपल्याला जन्म देतो, पण त्या जन्माचं सार्थक कसं करायचं हे आपल्याला फक्त आणि फक्त आपले गुरु शिकवतात. गुरु या 2 अक्षरांचा अर्थ तरी किती सखोल आहे बघा. गु म्हणजे अज्ञानाचा, गरिबीचा, संकटाचा आणि नैराश्याचा अंधार आणि रू म्हणजे तो अंधार चिरून टाकणारा ज्ञानाचा आणि प्रगतीचा प्रकाश, जो आपल्याला आपल्या आयुष्यातील भयानक अंधारातून ओढून काढतो आणि सुखाच्या, समृद्धीच्या प्रकाशात घेऊन जातो. तोच खरा गुरु होय. आता थोडं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं समजून घेऊया. आपल्या राशीत आणि पत्रिकेत असणारा गुरुग्रह, ज्याला आपण ज्युपिटर असं म्हणतो, हा आपल्या आयुष्याची सूत्रे हलवत असतो. गुरु हा धन, ऐश्वर्य, समृद्धी, मानसन्मान, पतीचे सुख, वैवाहिक आनंद तसंच मुलांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता यांचा मुख्य कारक ग्रह आहे. कधीही तुम्ही विचार केला आहे का बघा की घरात सगळे कष्ट करतात, नवरा रात्रंदिवस घाम गाळतोय, पण तरीही हातात पैसा टिकत नाही. मुलांची बुद्धी चांगली असूनही अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही. परीक्षा आली की ते घाबरतात किंवा गुणांमध्ये मागे पडतात किंवा पतीच्या कामात, व्यवसायात ऐनवेळी काहीतरी मोठा अडथळा येतो आणि होणारे काम बिघडते. तर मैत्रिणींनो, याचं मूळ कारण म्हणजे तुमच्या पत्रिकेतील कमकुवत आणि दूषित झालेला गुरुग्रह असू शकतो. जर गुरुग्रह कमजोर असेल तर तुम्ही कितीही डोकं आपटून मेहनत करा, यशाचं फळ सहजासहजी हे मिळत नाही. पण यासाठी तुम्ही अजिबात घाबरू नका, कारण वर्षातून एकदाच येणारी ही गुरुपौर्णिमा आपल्याला ही नशीब बदलण्याची सुवर्ण संधी देते. बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी विशेषतः सूर्योदयाच्या वेळी संपूर्ण ब्रह्मांडात अत्यंत सकारात्मक आणि दिव्य ऊर्जेचा प्रवाह सुरू असतो. या पवित्र वेळी केलेल्या एका छोट्याशा उपायाने आपण आपल्या घरातील आणि शरीरातील सर्व नकारात्मकता, वाईट नजर आणि दारिद्र्य मुळापासून उपटून फेकू शकतो. आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल ना की आंघोळीच्या रोजच्या पाण्यात अशा कोणत्या केवळ 2 वस्तू टाकायच्या आहेत ज्यानं आयुष्यात एवढा मोठा चमत्कार घडेल, एवढी मोठी गरिबी आणि संकट कशी दूर होतील. मी तुम्हाला त्या पहिली आणि दुसरी या दोन्ही गुप्त वस्तू नक्कीच सांगणार आहे. अगदी साध्या, आपल्या घरात सहज मिळणाऱ्या अशा वस्तू आहेत त्या. त्यामुळं तुम्हाला आपल्या स्वयंपाकघरात या दोन्ही वस्तू लगेच मिळून जातील. तर बघा, त्यातली पहिली आणि दुसरी वस्तू कोणती आहे हे जाणून घेण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही नीट ऐका. फक्त पाण्यात वस्तू टाकल्या आणि आंघोळ केली म्हणजे काम झालं असं अजिबात होत नाही. त्यामागील योग्य पद्धत, विशिष्ट वेळ आणि आंघोळ करताना मनात म्हणण्याचा तो गुप्त मंत्र जाणून घेणं त्याहूनही जास्त गरजेचं आहे. जर पद्धत चुकली तर या उपायाचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणूनच हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक ऐका, अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर बघा, आता पाहूयात ती पहिली अद्भुत वस्तू अशी कोणती आहे. तर मैत्रिणींनो, लक्षात घ्या, तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहात त्या 2 अतिशय चमत्कारिक आणि शक्तिशाली वस्तूंबद्दल अगदी सविस्तर जाणून घेऊया. या वस्तू शोधण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही.
तुमच्या स्वयंपाकघरात आणि देवाऱ्यातच या वस्तू हजारो वर्षांपासून विराजमान आहेत, पण त्यांची खरी ताकद आपल्याला अजूनपर्यंत माहीतच नव्हती. आता बघा, पहिली आणि अतिशय दुर्मिळ अशी वस्तू ती म्हणजे शुद्ध सात्विक हळद, ज्याला प्युअर टर्मरिक असं म्हणतात. तर बघा, पहिली वस्तू जी आहे ना आपल्या घरातील शुद्ध हळद. तर बघा, आपण हळदीला फक्त स्वयंपाकघरातील भाजीला रंग आणि चव आणणारा एक मसाला समजतो, हो ना. पण शास्त्रात आणि आयुर्वेदात हळदीला सौभाग्याचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं गेलं आहे. हळद ही साक्षात भगवान श्री हरी विष्णू आणि ब्रह्मांड नायक गुरुग्रहाची सर्वात आवडती आणि प्रिय वस्तू आहे. हळदीमध्ये ब्रह्मांडात पसरलेली धन समृद्धीची सकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये खेचून घेण्याची आणि आपल्या शरीराभोवती असणारी वाईट नकारात्मक ऊर्जा म्हणजेच निगेटिव्ह ऑरा समूळ नष्ट करण्याची अद्भुत शक्ती असते. पण हळद पाण्यात कशी टाकायची? इथंच 90% लोक चूक करतात. उघड्या हाताने किंवा कशीही हळद बादलीत फेकायची नाही आहे. तर काय करायचं आहे बघा, अंघोळीचं पाणी भरताना तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्याने आणि पहिल्या 2 बोटांनी चिमूटभर शुद्ध हळद घ्या. पाणी भरत असताना मनातल्या मनात अत्यंत श्रद्धेने आणि शांतपणे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करत ती हळद चिमूटभर आपल्याला पाण्यात टाकायची आहे. जशी ही हळद त्या पाण्यात विरघळेल तसतशी तुमच्या शरीरावर आणि मनावर असणारी वर्षानुवर्षांची काजळी, आळस, नैराश्य आणि वाईट नजरेचा प्रभाव एका क्षणात नष्ट व्हायला सुरुवात होईल. आता दुसरी गोष्ट बघा कोणती आहे. दुसरी दिव्य वस्तू ती म्हणजे गंगाजल किंवा तुळशीचे 3 थेंब रस किंवा पवित्र तुळशीपत्र. आता वळूया त्या दुसऱ्या अतिशय पवित्र वस्तूकडे. जर तुम्हाला तुमच्या घरी गंगाजल असेल तर तांब्याभर गंगाजल मधील तुम्हाला अवघे 3 ते 4 थेंब या अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर अजिबात काळजी करू नका. आपल्या अंगणातल्या किंवा बाल्कनीतल्या पवित्र तुळशीच्या रोपाची 2 ते 3 पानं घ्या. तुळशीच्या पानांचा 3 थेंब रस या पाण्यात टाका. यामागचं शास्त्र काय सांगतं माहीत आहे का तुम्हाला? गुरुपौर्णिमेच्या या महामुहूर्तावर जगातल्या सर्व पवित्र नद्यांचे, तीर्थांचे पुण्य साक्षात तुळशीच्या पानात आणि गंगेत येऊन वास करतं. जेव्हा पिवळी धमक हळद आणि हे पवित्र गंगाजल किंवा तुळशीचा रस एकत्र आंघोळीच्या पाण्यात मिळतात, तेव्हा ते पाणी साधं पाणी राहत नाही, तर ते साक्षात ब्रह्मांडातील दिव्य तीर्थ बनतं. या पाण्यानं आंघोळ करणं म्हणजे प्रत्यक्ष गंगा नदीत आणि पवित्र संगमावर स्थान करण्यासारखं पुण्य लाभतं. पाणी तर तयार झालं, हळद आणि गंगाजलही टाकलं, पण इथं सर्वात मोठी चूक लोक वर्षानुवर्ष करत आलेली आहेत ती म्हणजे फक्त ते पाणी अंगावर ओतून घेतलं म्हणजे चमत्कार घडत नाही. आंघोळ करताना नक्की काय बोलायचं, कोणता रहस्यमय प्रयोग करायचा? तर बघा, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पतीच्या हातातील यश वाढवण्यासाठी आंघोळ करताना नक्की कोणत्या दिशेला तोंड करायचं आणि मनामध्ये कोणती गोष्ट मागायची. जर हा प्रयोग तुम्ही केला नाही तर तुमचा हा उपाय अर्धाच राहील आणि तुम्हाला त्याचा 100% फायदा मिळणार नाही. हाच तो अतिशय गुप्त आणि शास्त्रात लपलेला प्रयोग आता मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. अगदी लक्ष देऊन नीट ऐका. तर बघा मैत्रिणींनो, आंघोळीचे पाणी तर आपण तयार केले, पण या पवित्र पाण्याने आंघोळ करताना आणि केल्यानंतर खालील 3 विशिष्ट गोष्टी तुम्ही करायला अजिबात विसरायचं नाही. आता हे 3 उपाय म्हणजे तुमच्या कुटुंबाचं संरक्षण कवच आहेत. एक उपाय अगदी कान देऊन नीट ऐका. उद्या सकाळी जसंच्या तसं तुम्हाला हे अंमलात आणायचं आहे. तर बघा, पहिली गोष्ट ती म्हणजे पतीच्या प्रचंड प्रगतीसाठी आणि तुटवडा संपवून धन आगमनासाठी. बघा, घरातील कर्ता पुरुष म्हणजे आपल्या घराचा मुख्य आधार असतो. जेव्हा नवरा दिवसाची रात्र करून मेहनत करतो पण तरीही यश मिळत नाही, व्यवसायात उधारी अडकून पडते किंवा नोकरीत पदोन्नती म्हणजेच प्रमोशन मिळत नाही, तेव्हा एका स्त्रीचं मन आतून तुटतं. तर गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या पतीसाठी हा सुवर्णोपाय नक्की करा. जेव्हा तुमचे पती
किंवा घरातील कर्ता पुरुष या हळद आणि गंगाजलाच्या पाण्याने स्नान करेल ना, किंवा तुम्ही त्यांच्यासाठी ही बादली भरून ठेवाल, तेव्हा त्यांना आंघोळ करताना मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या नामाचा 108 वेळा जप करायला सांगा. या मागचं मूळ रहस्य काय आहे हे माहीत आहे का? बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा हळदीयुक्त पवित्र पाणी अंगावरून खाली उतरतं आणि सोबतच या मंत्राचा जप होतो, तेव्हा शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा धुवून निघते. पतीच्या कुंडलीतील कमजोर झालेला गुरुग्रह क्षणात बलवान होतो. हा उपाय केल्यावर तुमच्या पतीच्या कामातील, नोकरीतील आणि व्यवसायातील सर्व अडथळे एकामागोमाग एक दूर होतील. अडकलेले पैसे मार्गी लागतील आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतीलच. पतीचा हात नेहमी देणारा बनेल, तर बघा, घेणारा नाही. नंबर 2, मुलांच्या अभ्यासातील यशासाठी आणि अलौकिक बुद्धिमत्तेसाठी आजकाल प्रत्येक आईची एकच मोठी तक्रार असते की ताई, माझी मुलं अभ्यासाला बसतात खरी, पण त्यांचं लक्ष एका जागी टिकत नाही. ते अभ्यासात खूप चंचल आहेत, वाचलेलं लक्षात राहत नाही, परीक्षा आली की ते घाबरतात. माझ्या आईसारख्या काळजीवाहू बहिणींनो, तुम्हाला तुमच्या मुलांच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा सोपा प्रयोग नक्की करून पाहायचा आहे. तर बघा, या मुलांना या पवित्र हळदीच्या पाण्यानं आंघोळ घातल्यानंतर त्यांना देवघरासमोर शांतपणे बसवा. त्यानंतर तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने, रिंग फिंगरने शुद्ध केशर किंवा ओल्या हळदीचा टिळा मुलांच्या कपाळावर म्हणजेच त्यांच्या आज्ञाचक्रावर लावा. टिळा लावल्यानंतर मुलांच्या हाताने एखाद्या गरीबाला, गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला पिवळे फळ जसं की गोड केळी किंवा आंबा दान करायला लावा. ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म सांगतं की पिवळे फळ दान केल्यानं मुलांच्या बुद्धीचा कारक असणारा गुरुग्रह अत्यंत प्रसन्न होतो. या एका छोट्याशा प्रयोगाने मुलांची एकाग्रता इतकी अद्भुत वाढेल, स्मरणशक्ती तीक्ष्ण होईल आणि मुलं अभ्यासात अशी चमकतील की तुम्ही स्वतः थक्क होऊन जाल. यानंतर उपाय क्रमांक 3, शत्रू लोटांगण घालण्यासाठी, वाईट नजर उतरवण्यासाठी आणि अखंड सुरक्षिततेसाठी. बघा, कधीकधी आपल्याच लोकांची, शेजाऱ्यांची किंवा वाईट विचारांच्या लोकांची नजर आपल्या घराला, पतीला किंवा लहान मुलांना लागते. घरात विनाकारण कटकटी सुरू होतात. तसंच घरात लोक आजारी पडू लागतात. घरात एक प्रकारची उदासी आणि भीती पसरते किंवा काही शत्रू गुप्तपणे तुमचा घात करण्याचा प्रयत्न करत असतात. या सर्व वाईट शक्तींचा खात्मा करण्यासाठी किंवा या सर्व वाईट शक्ती संपवण्यासाठी आंघोळ झाल्यानंतर हा अतिशक्तिशाली प्रयोग तुम्हाला करायचा आहे. घरातील सदस्यांनी आंघोळ केल्यानंतर बादलीत किंवा तांब्यात शिल्लक राहिलेले थोडेसे हळदीचे पाणी फेकून देऊ नका. ते पाणी तसंच राहू द्या आणि आंघोळ झाल्यावर ते पाणी घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर किंवा उंबऱ्यावर दोन्ही बाजूनी, म्हणजे आपला जो मेन डोअर असतो त्या मेन डोअरला आपल्याला उजव्या हाताने हे दोन्ही बाजूला पाणी शिंपडायचं आहे. अत्यंत खंबीरपणे आणि श्रद्धेने म्हणायचं, माझ्या घरावर, माझ्या संसारावर साक्षात माझ्या गुरुमाऊलींची छत्रछाया आहे. कोणत्याही वाईट शक्तीचा, दुष्ट प्रवृत्तीचा किंवा शत्रूचा इथं प्रवेश होणार नाही. बघा मैत्रिणींनो, ज्या घराच्या उंबरठ्यावर गुरुपौर्णिमेला हळदीचे पाणी शिंपडले जाते ते घर साक्षात भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मीचं सुरक्षा कवच बनतं. तुमच्या विरुद्ध कितीही कटकारस्थानं रचणारा शत्रू असो, तो तुमच्या घराच्या वेशीवरच नतमस्तक होईल. तुमचे काहीही वाईट करू शकणार नाही आणि हो, शेवटी तुमच्यासमोर लोटांगण घालेल. तर मैत्रिणींनो, हा उपाय तुम्ही अतिशय साधा आहे, छोटा आहे, पण प्रचंड प्रभावी असा उपाय आहे. या उपायांसाठी आपल्याला 1 रुपयाही खर्च करायचा नाही आहे. फक्त विश्वासाची आणि श्रद्धेची गरज आहे. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून स्वच्छ मनाने हा उपाय नक्की करा. आणि जर या दिवशी तुम्हाला हा उपाय करता येणं शक्य नसेल तर गुरुपुष्यामृत ज्या दिवशी असतो त्या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा एखाद्या गुरुवारीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. यामुळं तुमच्या घरात आनंदाची उधळण होईल, तसंच घरातील दारिद्र्य, आजारपण कमी होईल.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.